धकाधकीच्या पत्रकारितेमुळे पत्रकारांचा एकमेकांशी कौटुंबिक ऋणानुबंध पाहिजे तसा प्रस्थापित होत नाही। म्हणून हा स्नेहबंध खऱ्या अर्थाने घट्ट होण्यासाठी बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने महिला सेलच्या पुढाकारातून बुलढाण्यातील पत्रकारितेच्या इतिहासात पहिल्यांदाच पत्रकारांच्या कुटुंबियांचा हळदी कुंकू कार्यक्रम सोमवारी 28 जानेवारी रोजी संपन्न झाला। सामाजिक कार्यकर्त्या शीलाताई पाटील यांनी लोकशाहीला संवर्धित आणि प्रवर्धित करणाऱ्या पत्रकारितेचा गौरव करीत समाजाला जपणाऱ्या पत्रकारांना जपणे आपली सामाजिक जबाबदारी असल्याचे प्रतिपादन केले। बुलढाणा जिल्हा पत्रकार भवन येथे पत्रकारांच्या कुटुंबातील महिला सदस्यांच्या भरगच्च उपस्थितीत विविध मान्यवरांसह कार्यक्रम सजला। यावेळी मिस ऑलिम्पिया विजेता कुमारी पौर्णिमा सोनोने यांचा बुलढाणा जिल्हा पत्रकार संघ महिला सेलच्या वतीने सहृदय सत्कार करण्यात आला। दीप प्रज्वलन आणि राष्ट्रमाता मा जिजाऊच्या पूजनाने कार्यक्रमाला प्रारंभ झाला। जिल्हा महिला सेलच्या अध्यक्षा कुमारी मृणाल सोमनाथ सावळे यांनी प्रास्ताविकेतून पत्रकारांच्या कुटुंबियांची एकमेकांशी ओळख ही गरज असल्याचे म्हटले। पत्रकारांच्या कुटुंबियांनी कार्यक्रमाला केलेली गर्दी म्हणजे कार्यक्रमाचे यश असल्याचेही ती म्हणाली। सत्काराला उत्तर देताना कुमारी पौर्णिमा सोनोने यांनी आपला संघर्षमय प्रवास सांगितला। स्वतःला सिद्ध करण्यासाठी त्याग आणि समर्पणाची तयारी ठेवा असा उपदेश यावेळी तिने केला। हळदी कुंकू कार्यक्रमाला आपल्या प्रभावी शब्दांनी सूत्रसंचालक वैशालीताई तायडे यांनी साज चढविला, तर वैशाली रणजित सिंग राजपूत यांनी मान्यवरांचे आभार व्यक्त करीत यापुढेही असेच एकत्रित राहून पत्रकारांच्या कुटुंबांचे संघटन अधिक मजबूत करू असे आवाहन केले। विशेष म्हणजे पत्रकार सुपुत्री सिद्धी राजेश डिडोळकर हिचा विविध रनिंग स्पर्धांमध्ये पारितोषिक मिळवल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। कार्यक्रमात उखाणे स्पर्धाही झाल्या। सुरेखाताई सावळे यांनी सहभागी सर्व महिलांना तिळगुळाचे वाटप केले। हळदी कुंकू कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी वैशाली रणजित सिंग राजपूत, मृणाल सोमनाथ सावळे, उषा चंद्रकांत बर्दे, वैशाली नितीन शिरसाट, गायत्री राजेंद्र काळे, गजल कासिम शेख, सलमाबी वसीम शेख, वनश्री दिनेश मुळे, यशस्वी राहुल दरडा, वैशाली किशोर खंदारे, सविता प्रेमकुमार राठोड आदींनी अथक परिश्रम घेतले। इंडिया न्यूज टीव्ही 24 करिता सचिन पाटील, बुलढाणा।